राज्यात एकीकडे मराठा ओबीसी हा आरक्षणावरून वाद सुरू असतानाच आता अनुसूचित जातीतील दोन गट देखील आमने-सामने येण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत. अनुसूचित जातीत उपवर्गीकरणावरून आता आंबेडकरवादी चळवळ आणि मातंग समाज हे दोन गट आमने-सामने येण्याची शक्यता असून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी या ठिकाणी स्वर्गीय अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे हे पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढणार आहेत. आपल्याबरोबर बोलण्यासाठी स्वतः सचिन साठे आहेत. काय नेमकं या लॉंग मार्चचं स्वरूप असणार आहे, कशा पद्धतीने हा लॉंग मार्च तुम्ही काढताय? आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही 17 जून ते 24 जून मुंबईच्या दिशेनं जातोय. पावसाळी अधिवेशनावर आमचा हा मोर्चा धडकणार आहे. गेल्या 40-50 वर्षापासून इथल्या महाराष्ट्रातलं एकूणच सामाजिक चित्र जर आपण सगळ्यांनी पाहिलं तर आरक्षणाची संधी प्राप्त असून सुद्धा, अधिकार सगळे प्राप्त असून सुद्धा आमच्या समूहातले मातंग समाज आणि इतर सगळे लोक प्रगतीच्या दिशेनं पावलं टाकतात असं दिसत नाही आणि फार वाईट अवस्थेमध्ये जीवन जगतायत. आणि म्हणून एक आंदोलन की या आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे अशी एक मागणी घेऊन आम्ही आमच्या आधीच्या नेत्यांनी वातावरण निर्मिती केली आणि त्याला कुठं आत्ता सध्यामध्ये न्याय मिळताना दिसतोय. सुप्रीम कोर्टानं याची गंभीर दखल घेतली आणि त्यांनी 1 ऑगस्ट 2024ला सर्व राज्यांना निर्देश दिलेत की तुम्ही तुमच्या पातळीवर आरक्षणाचं उपवर्गीकरण करू शकता. आणि त्याचा आधार घेत प्रगत जात आणि अप्रगत जात अशा पद्धतीचं सूत्र तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये, तामिळनाडूमध्ये अनेक राज्यांमध्ये लागू झालं आणि त्या ठिकाणी ते उपवर्गीकरण लोकांचा न्याय अधिकार त्यांना प्राप्त करून देण्यात आले. महाराष्ट्रात सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये उपवर्गीकरणाची घोषणा राहिलेली आहे. बदर समितीचा अहवाल झालाय आणि तो मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलाय. मला वाटतं की 1-2 महिन्यामध्ये हे सगळं होणार आहे. पण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार सांगणारे विचाराचे या एकूणच या सगळ्या आंदोलनाच्या आमच्या एकूणच न्यायिक मागणीच्या विरोधामध्ये त्यांनी बंड पुकारले आणि ते विकृत मानसिकतेतून आमच्या विरोधामध्ये उभा राहिलेले आहेत. आमचं उनदोनं काढत आहेत, आमच्या अज्ञानावर बोलत आहेत, आम्हाला वेडे म्हणत आहेत, व्यसनी म्हणत आहेत, दारुडे म्हणत आहेत, हिंदू देवी देवतांची पूजा करतो असं म्हणत आहेत आणि आम्हाला हिनवत आहेत. आणि त्याच्याही पलीकडं ज्या अण्णाभाऊंना एकूणच जगाच्या पटलावर अनेक लोकांनी ओळखलेलं आहे, त्यांची नोंद घेतलेली आहे, शासनाच्या एकूण दस्तावेजमध्ये अण्णाभाऊंचं महापुरुष म्हणून नाव आहे, त्या अण्णाभाऊंच्या बद्दल सुद्धा बौद्ध धम्माचं अनुकरण करणारे, बौद्ध धम्म सांगणारे लोक अण्णाभाऊ बद्दल प्रचंड वाईट पद्धतीच्या टीका टिप्पणी करताना दिसत आहेत आणि हे चुकीचं आहे. आणि ज्यांना आम्ही भाऊ मानलं ते जर अशा पद्धतीची त्यांची द्वेषभावना आमच्याबद्दल असेल तर निश्चित दोन गट भविष्यामध्ये निर्माण होतील, ज्याचा आम्हाला काही घेणं देणं नाही. सामाजिक ऐक्य त्यांनी टिकवायला पाहिजे होतं, त्यांनी शहाणपणाची पुढारपणाची भूमिका घ्यायला पाहिजे होती, पण तसं घडताना दिसत नाही. मात्र तुमची जी मागणी आहे ती मागणी जर पूर्ण करायला गेलं तर त्यांच्यावरही अन्याय होतो असा त्यांचा आरोप आहे. कुठेतरी समन्यायाने याच्यातून मार्ग काढता येईल असं वाटत नाही? त्यांच्यावर अन्याय व्हायचा प्रश्नच येत नाही. प्रगत जात आणि अप्रगत जात शासन काही लगेच लागू करणार नाही, त्याचा शोध होणार आहे, त्याच्यावर अभ्यास होणार आहे, निरीक्षण करणार आहे आणि ज्या ज्या लोकांना त्याचा प्रचंड मोठ्या पद्धतीचा लाभ मिळालाय, जे झोपडीतून महलात गेलेत, बंगल्यात गेलेत, गाडीत गेलेत, त्या सगळ्यांना प्रगत जात म्हणून घोषित करावं लागेल ना. हा न्यायिक मुद्दा आहे, अन्याय कुणावरही होणार नाही. त्यांनी तो महाराष्ट्रामध्ये फेक नरेटिव्ह पसरवलेला आहे. मुळात त्यांना या एकूण 13% आरक्षणाचा सगळा लाभ त्यांना आजपर्यंत मिळत होता. 50-60 वर्ष त्यांना कोणी विचारत नव्हतं, ते एकटेच सगळं खात होते. आम्हाला ते कळायलाच फार वेळ गेला. याचा अर्थ असं नाही की आम्ही गावकुसाबाहेरच्या लोक इंग्रजांच्या काळामध्ये आम्हाला गुन्हेगारी जमात म्हणून घोषित केलं, गावामध्ये यायला फारशी संधी नव्हती, त्याच्यामुळं आम्हाला या सिस्टीममधला जो भाग कळायला फार उशीर लागलेला आहे. पण आता जेव्हा आम्हाला कळालं तेव्हा बऱ्यापैकी आमच्या हातातून निघून गेलेला आहे आणि म्हणून आमची शासनाकडे ही मागणी आहे. शासनाला आम्हाला या मागणीला फेटाळून लावू द्या किंवा न्याय देऊ द्या, हे शासन ठरवेल. ज्या पद्धतीची भूमिका विरोधकांनी घेतलेली आहे ती त्यांच्यासाठी चुकीची आहे. आमच्यासाठी आमचा हा लढा अंतिम आहे आणि आम्ही मुंबईच्या दिशेनं जाणार आहे. शेवटचा प्रश्न, एकूणच जर पाहिलं तर सध्या जर राज्यातलं चित्र पाहिलं तर मराठा ओबीसी या दोन जातींमधला संघर्ष समोर येतोय. आता तुमच्या अनुसूचित जातींमध्ये देखील तशाच पद्धतीनं संघर्ष समोर येतोय. कुठेतरी या आरक्षण या मुद्द्यामुळे महापुरुषांनी ज्या महामानवांनी ज्या उद्देशाने आरक्षण दिलं त्या उद्देशामुळे आज कायदा सुव्यवस्था धोक्यात आली नाही. याच्यातून आमचा कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा कुठलाही प्रश्न नाहीये. म्हणजे आम्ही तसा प्रयत्न करणार नाही. आम्ही सरकारच्या सोबत आहोत.
म्हणजे हे जे आंदोलन विरोधाची चाललेले आहेत, त्या आंदोलनाला सरकारने बळी पडू नये, या कुठल्याही दबावाला बळी पडू नये, आम्ही आपल्या सगळ्यांसोबत आहोत, अशा पद्धतीचा आमचा एकूणच मोर्चा आहे. आमचा काही विरोधामध्ये मोर्चा नाहीये. परंतु ज्या पद्धतीनं महापुरुषांचा जो उद्देश होता की शेवटच्या घटकांना न्याय मिळाला पाहिजे. मी परवाचं एक उदाहरण सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महान व्यक्ती म्हणून जगाने स्वीकारलेला आहे. त्यांच्या नावाचा भीमटोला एका 20-25 बौद्ध बांधवांनी, महार बांधवांनी त्या अक्कलकोटमध्ये एका खेडेगावामध्ये जाऊन, एकच मातंगाचं घर आहे, आणि त्या मुलाला जाऊन त्यांनी सगळ्यांनी मिळून मारलं आणि त्या मारण्याला त्यांनी भीमटोला नाव दिलेलं आहे. अशा पद्धतीची ही सगळी विकृत माणसं आहेत आणि यांच्यामुळं हे सामाजिक जो काही दुजाभाव निर्माण झालेला आहे, ही जी काही विस्कळीतपणा आलेला आहे, हो या लोकांच्यामुळे आहे. पण महापुरुषांचा उद्देश हा अंतिम आहे आणि त्याचा कुठेही त्यांना कोडा घालणारे लोक कुठेही नाहीत. सगळ्या महापुरुषांच्या बद्दल प्रचंड आदर सन्मान या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहे. आणि निश्चितच जर पाहिलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे ते मुंबई असा लॉंग मार्च 24 जूनला पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत धडकेल आणि त्यानंतर राज्य सरकार काय निर्णय घेतं याकडे आता सर्वच जातीतील समाज बांधवांचं लक्ष लागले. नितीन ओझा, एबीपी माझा, राहुरी, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.